श्रीराम. साधक हो, सध्या आपण सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. श्री रामानंद महाराजांनी दिलेले राम प्रवासात श्री महाराजांच्या सदैव बरोबरच असत. आता श्री महाराज श्री रामानंद महाराजांची तस्वीर व श्री रामानंद महाराजांच्या चांदीच्या छोट्या पादुका बरोबर ठेवू लागले. जिथे जिथे श्री महाराजांचा मुक्काम असे तिथे तिथे ते आधी स्नानादिक करून गरुडाने पाठीवर धारण केलेल्या कमल सिंहासनावर रामरायाची स्थापना करीत. सायन उपासना करून भजन आरती होई. सकाळी काकड आरती असे. सुरुवातीला श्री महाराज एकटेच उपासना करीत असत. पुढे पुढे ज्यांच्याकडे मुक्काम असे त्यांची कुटुंबीय मंडळी उपासनेत सहभागी होत. काही ठिकाणी घराच्या आजूबाजूचे व शेजारपाजारचे भाविक उपासनेत सहभागी होत. पुढे अनेक लोक श्री महाराजांना प्रार्थना करून त्यांचा मंत्रानुग्रहही घेऊ लागले. उपासना अशी शनैशनै वाढू लागली. श्री महाराजांचं जीवन असं उपासनामय होतं. त्यांचं संपूर्ण जीवन म्हणजे एक उपासनाच होती. भिक्षेच्या निमित्ताने गावोगावी खेडोपाडी फिरून ते उपासना भजन वाढवित होते. श्री रामनामाचा प्रचार करून सर्व लोकांना प्रेमाने आपलेसे करीत होते. रामनाम घेण्यास सांगून लोकांचे दुःख हलकं करीत होते. श्री महाराज घरी येणार म्हणजे आपले घर पावन होणारच असा विश्वास लोकांना त्यांच्याविषयी वाटत होता. म्हणूनच श्री महाराज येणार म्हटल्यावर लोक त्यांच्या स्वागतासाठी तयार राहत. पायघड्या घालून व औक्षवण करून त्यांना घरात नेत. श्री महाराजांच्या रूपाने साक्षात श्री रामरायाचाच प्रवेश त्यांच्या घरी होत असे. त्यामुळे सर्वत्र वातावरण आनंदमय होऊन जाई. रघुपती राघव राजारामचा जयघोष सर्वत्र घुमू लागे. महाराज पुढच्या गावाला गेल्यावरही तोच गजर सतत कानात घुमत असल्याचा भास लोकांना होई. श्री महाराज परगावी भिक्षेला जाताना गडी हाकलण्यासाठी म्हणून गडी बहुतेक घेत नसत. अनुयायीच प्रेमभावाने ही सेवा करण्यास सोबत येत. ते गाडी चालविताना बैलांना काठी मारू देत नसत. काठीला लोखंडी खिळ्याची अरी असल्यास महाराज काठी तपासून तशी काठी फेकूनच देत. गाडीतून उतरताना बैलांची चारा पाण्याची व्यवस्था करण्यास सांगून त्यांना सावलीत बांधावयास सांगत. त्यांच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवीत. सर्वच प्राणीमात्रांविषयी त्यांच्या हृदयातील प्रेम असं प्रगट होत होतं. दासनवमीच्या उत्सवासाठी व श्री रामानंद महाराजांच्या जन्मोत्सवासाठी भक्तमंडळी सप्तमी अष्टमीपासून साखरखेर्ड्यास येत असत. पूर्वी मोटारगाड्या कमी असल्याने परगावची बहुतेक मंडळी बैलगाडीनेच येत असत व उत्सवात तन मन धनाने सेवा करीत. कुणी पाणी भरण्याची सेवा करीत तर कुणी स्वयंपाकाची, कुणी भाजी निवडण्याची तर कुणी सडा संमार्जनाची, कुणी रांगोळ्या काढण्याची तर कुणी वाढण्याची, कुणी उष्टे उचलण्याची तर कुणी कीर्तनाची. उत्सवास आलेली सर्व भक्तमंडळी अशी सेवा करताना दिसत असत. परंतु श्री महाराजांनी घालून दिलेल्या दंडकाप्रमाणे सेवा करताना प्रत्येकाच्या मुखात अखंड नाम असे. रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम चा जयघोष सर्वत्र घुमत असे. दासनवमीला सकाळी काकड आरती झाल्यावर ध्वजपूजन करीत. नंतर कोठीपूजन करून श्री महाराज रघुपती राघव राजा राम, पतित पावन सीताराम चा अखंड नाम सप्ताह बसवीत. नंतर महाराज भिक्षेचे श्लोक म्हणून गावात भिक्षा मागण्यास जात असत. बरोबर अनेक भक्तमंडळी येत असे. भिक्षा मागून झाल्यावर श्री समर्थांची पुण्यतिथी म्हणून त्यांच्या चरित्रावर प्रवचन करून श्री समर्थांचा जय जयकार करीत त्यांच्या प्रतिमेवर गुलाल पुष्पे उधळीत असत. श्री रामानंद महाराजांच्या गाभाऱ्यासमोरील सभा मंडपात दोन्ही बाजूला 2 रांगा करून भक्तमंडळी टाळ मृदुंगाच्या वाद्यघोषात रघुपती राघव राजा राम चा गजर करीत पावली खेळत. अशा प्रकारे 4ही दिवस अखंड नाम संकीर्तन, महापूजा, कथा कीर्तन, प्रवचन, भजन व अन्नदान होत असे. नवमी, दशमी व एकादशीला सायन उपासना झाल्यावर सुंदर अशी पालखी सजवून श्री रामानंद महाराजांची तस्वीर व पादुका पालखीत ठेवून पालखीची पायघड्यावरून प्रदक्षिणेच्या वाटेवर मिरवणूक निघे. पालखीवर सुंदर छत्र धरलेले असे. दिवट्या घेऊन समोर 2 सेवेकरी, त्यापुढे भालदार चोपदार व पालखीच्या समोर दोन्ही बाजूंनी टाळ मृदुंग वीणा घेऊन भक्तांच्या रांगा असत.
रघुपती राघव राजा रामच्या गजरात पावल्या खेळत ही प्रदक्षिणा पूर्ण होत असे. पालखीसमोर उभे राहून श्री रामानंद महाराजांची पदे म्हणून गजर करीत महाराजांना स्त्रिया पंचारतीने ओवाळत असत. पालखीच्या दोन्ही बाजूला सेवेकरी श्री महाराजांवर चौऱ्या ढाळीत असत. रघुपती राघव राजा रामचा सारखा जयघोष सुरू असे. या उत्सवासाठी श्री महाराज ब्रह्मवृंद, प्रख्यात कीर्तनकार, प्रवचनकार यांना आदरपूर्वक निमंत्रित करून शेवटी त्या सर्वांचा यथायोग्य सत्कार करीत असत. असो साधक हो, परमपूज्य श्री रामानंद महाराजांचा जन्मोत्सवाचा प्रसंग आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.